बांधवांनो, भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आजच्या काही क्षणा अगोदर थोडं आता ऐकून घ्या. आजच्याच काही क्षणा अगोदर महाआरती घेतली गेली आणि महाआरतीच्या निमित्ताने ही आपली मुंबई ही कोणाच्या बापाची नाहीये, पण ही मुंबई ही फक्त आणि फक्त आपण सर्व हिंदूंची आहे. आजची ही सभा आणि हा पूर्ण कार्यक्रम आज
आमचा इथे घंटानाद होतोय पारंपरिक, त्याच्यामुळे मी इथे थांबतो 2 मिनिटानंतर आणि 2 मिनिटानंतर त्यांचा ठोकण्याचा परत सुरू करतो. आता ही जी काय आता आरती झाली, जो घंटानाद झाला तो 20 दिवसापासून तिथे बंद ठेवलेला का? कारण का त्या हिरव्या सापाला तिथे झोप येत नाही म्हणून. मी पोलीस प्रशासनाला सांगेन, त्यांचं ऐकून आलं आमच्या प्रधान तुम्ही लोकांनी बंद केलं, पण जेव्हा हातात सस्पेन्शन ऑर्डर येते
धन्यवाद तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आम्ही काय कोणाच्या चुकीचं करत नाहीये, काय इथे आम्ही करत नाहीये, सत्तेची गुरुमी दाखवत नाहीये. पण जो अन्य धर्माला न्याय भेटतो, मग आमच्या हिंदू समाजावर अन्याय कशाला? मुंबईतून राहणारा हिंदू समाज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कमी होत चाललेला आहे. असंच सिरियामध्ये झालं, असंच इस्लामिक सगळ्या राष्ट्रांमध्ये झालंय. हे सगळीकडे बीफची दुकानं उघडतात, अतिक्रमणं करतात आणि मग तिकडला असलेला हिंदू समाज तिथून पलायन करतो आणि हे तिकडचे आपले मोहल्ले वाढवत जातात आणि मग एक दिवस त्या पूर्ण शहरावर हे सगळे ताबा घेऊन टाकतात. तुम्ही याबद्दल बांधवानो विचार करा. या मुंबईवर अधिकार आपला आहे, आपण इकडचे आहोत. हे जे काही बिहारी, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान देश आले ते इकडचे नाहीये, त्यांचा बाप इकडचा नाहीये. म्हणून त्यांचे लाड करणं हे आपल्याला सोबत नाही, पोलीस खात्याला सोबत नाही, या महापालिकेच्या अधिकाऱ्याला सोबत नाही. अरे त्यांच्याकडे 4-4, 5-5 आधार कार्ड असतात. एका रूम मध्ये 60-60 100-100 लोक राहतात. त्या लोकांना कोण विचारणार पण नाही की बाबा तुम्ही आला कुठून, तुम्ही या शहरामध्ये काय करायला आलेला, हे कोण विचारायचं पण नाही. इकडचे काही तिथे नळ बाजार काय कुठेतरी बेरिंगवर अशा इमारती उभ्या केलेल्या आहेत. तिथे 2 फ्लोर उभा करायला पाहिजे, तिथे 5-5, 6-6 फ्लोर असे उभे केलेले आहेत. कोण देतं या लोकांना परवानग्या? या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तर आता ह्या लोकांना न सांगता त्यांचा कार्यक्रम करायला पाहिजे. माझ्या अरे तुम्हाला मला काय त्या खुर्च्या इकडल्या गाडी कोणाला तरी दिलाय का? तुम्हाला सगळे नियम इकडचा असलेला कुठला हिंदू समाज, कुठल्याही एक व्यक्तीने कुठल्याही चुकून आला अधिकृत काहीतरी बांधलं, अनधिकृत काही बांधलं तर लगेच शेतात नोटीस घेऊन किंवा नोटीस चिटकून जातात. मग त्या लोकांना नोटीस चिटकवण्याची काय हिंमत करत नाही बाबा? काय हिंमत करत नाही जाऊन सांगायला ते तुमचे हे सगळे अनधिकृत इकडे उभा आहे? म्हणून यापुढे तुम्हाला सांगतो, हा सगळ्याचा सगळा आजचा विषय आम्ही सगळ्या माहिती जाऊन आदरणीय देवेंद्रजीकडे देणार आहे. ही जी काही परिस्थिती मुंबईच्या लोकांनी करून ठेवली, अरे साहेब तुम्ही विचार करा. काही दिवसा अगोदर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं
फक्त बोंबलत बसतायत. ते पण समोर येऊन पण बोंबलत नाही. तुझ्या समोर आलेला 2 पायावर परत घरी जाणार नाही, लक्षात घे. नाही जाणार. आम्ही पण या मुंबई बघितलेली आहे. आम्ही पण हे मुंबई बघितलेली आहे. मुंबईमध्ये आम्ही पण वाढलोय. या मुंबईचा डीएनए ना हा फक्त हिंदूचा आहे, त्या लोकांनी लक्षात ठेवावं. दुसरा कुठला डीएनए नाही. इसलिए जो ये आप मेरा भाषण सुन रहे होंगे उनको मैं बोल रहा हूँ. त्याचं बोलतील का मराठीत बोलून गेला आम्हाला कळलं नाही म्हणून तुझ्या भाषेमध्ये बोलतोय. इधर फिर एक बार किसी ने भी इधर हमारे हिंदू समाज के खिलाफ बुरी नजर से देखा तो उनकी आंखों के साथ गोटियां खेलने का हमको अच्छी तरह से जो नियम उन बिहारियों को लगता है वही नियम हमारे हिंदू समाज को भी लगेगा. इसके बाद कोई भी हमारा मंदिर के बाहर अगर कोई किसी ने भी अगर बीफ बेचने की हिम्मत की, जिधर जिधर बीफ बेचा जाता है वहां के वार्ड ऑफिसर सुन ले, समझ ले कि ये बीफ के दुकान हमारे मंदिरों के बाहर अगर बंद होंगे नहीं तो तुमको तुम्हारी कुर्सी से कैसा अलग करना ना ये भी हम लोग को अच्छी तरह से मालूम है. 24 घंटे पीएम सिंह के ऑफिस में बैठे रहते नहीं बाबा, कभी कभी घर भी जाते और आपका घर जाने का रास्ता हमको अच्छी तरह से मालूम. हम क्या किसी को मिलकर धमकाने और आए नहीं है. हमारे अगर पूजा अर्चना अगर बंद करने की किसने कोशिश की, हमारे आरती के ऊपर किसने पाबंद लगाया, हमने हमारे घंटानाथ की आरती करने नहीं है मगर इनका 5-5 बार रोजा बचता रहेगा. अगर पुलिस को इतना ही सिंगम बनने का शौक है ना तो जाओ उधर लिखा वापिस वर्दी में आते हुए मेरे को भी देखना है. आप सबको बोलूंगा कि आप लोग की हिम्मत हमारे लिए महत्वपूर्ण है. आप लोग की हिम्मत दिखानी चाहिए. ऐसे किसी गाड़ी पर खड़ा रहकर आपसे नहीं बात करेगा. इस जोर से आप लोग जय श्री राम बोल रहे, हर हर महादेव बोल रहे. अगली बार किसी ने भी इस तरीके से हमारे हिंदू समाज के ऊपर बुरी नजर से देखा तो वो वापिस घर जाना नहीं चाहिए. इसकी हिम्मत आप सब में होनी चाहिए. हिम्मत दिखाना पड़ेगा और बाद में क्या हम पे छोड़ देंगे. क्योंकि हम लोग पहले नहीं आएंगे वरना हमारे मीडिया के मित्र चलाएंगे कि मीडिया करा रहे जहर उगला. मगर मैं हमारा हिंदू समाज पहले उनके मस्जिदों के बाहर कुछ वहां बीफ बेचने के लिए बंद करने के लिए नहीं गया. उन लोग ने हमारी आरती बंद की, उन लोग ने अपने मोहल्ले तैयार किए, उन लोग ने हमारे मंदिरों के बाहर बीफ बेचना शुरू किया. पहले चाल उन्होंने खेलिए, जो उन्होंने शुरू किया है खत्म हमारा हिंदू समाज करेगा. इसलिए मैं सभी आपको बोलूंगा कि ये सिर्फ शुरुआत है. आप लोग ने हमारा वीडियो देखा रहेगा. हम लोग ने अभी मुंबई में ये सभी चीज का मालूमात लेके हमने रखा है. जहाँ जहाँ एक जिहादी बाहर आके हमारे हिंदू समाज के खिलाफ कुछ भी मस्ती करके दिखा, वहाँ बड़े पैमाने पे ताकत से महाआरती और करने का कार्यक्रम हम इसके बाद करने वाले. हमारे महाआरती के बीच में कौन आता है जिससे अपना मां का दूध पिलाए ना आ जाए मैदान में हमको मिलेगा.
सरकार है, हिंदुत्ववादी गोष्टी सरकार है, वो क्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बन के बैठा नहीं है उधर। जो करके तुमको बताएगा, हमारे देवेंद्र फडणवीस साहब उधर बैठे, हमारे एकनाथ शिंदे साहब उधर बैठे, और हमारा देश का नेतृत्व ये नरेंद्र मोदी साहब करे हैं। और जितने बार आप लोग सोचोगे आगे क्या, जितना भी वो राहुल गांधी कोशिश करेगा ना, वो क्या अभी गवर्नमेंट में सरकार में नहीं आ रहा है। उसका चैप्टर बस ये देश में सिर्फ नरेंद्र मोदी जी की ही सरकार बार बार आएगी और किसी की आएगी। जो हिंदू हित की बात करेगा वही देश से राज करेगा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश से राज करेगा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश से राज करेगा। यही नारा रोज आप सब लोग ने दिमाग में रख के अब यहाँ से आगे हमारी मुंबई जैसा हमारा देश एक हिंदू राष्ट्र है, जैसा हमारी मुंबई ये हिंदुओं का शहर है, ये याद रखे। आपको यहाँ से आगे आपको काम करना है। और मैं हमारे पुलिस साथियों को बोलूंगा, यहाँ के पीआई को बोलूंगा, आप आज के दिन अपने घर पे जाइए, थोड़ा सोचिए, घर में जो मंदिर है उसके सामने नमस्कार कीजिए, और चाहिए तो अपने घर वालों के सामने माफी भी मांगिए और बोलिए इसके आगे कल से मैं किसी भी हिंदू को परेशान करूंगा नहीं। क्योंकि सरकार में जो बैठे हैं वो हिंदुओं का हित देखने वाले बैठे हैं, ये आप लोग समझ लीजिए। म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन आणि ते संपवतो, जास्त हवा भरली त्यांना सगळीकडे माझ्या मागे केसेस होत चाललेले आहेत आणि डोक्यावरचे केस कमी आणि अंगावर केसेस जास्त पडायला लागले। हे लोकांना वाटतं की माझ्यावर कोण केसेस टाकत नाही, नुमाचं वाचवत बसतात माझ्या नावाने बाहेर, माझ्यावर पण केस पडणार बाबा, पण मला तर सवय पडली। म्हणून यापुढे मी या लोकांना जाता जाता एवढंच सांगेन की मस्ती करूनच दाखवा, मलाही बघायचे तुमच्या ढोबळामध्ये किती मस्ती आहे। आणि मग त्यापुढे जो तांडव होईल ना तो कोणाच्या हातात राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो, इथेच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।